टूल पोस्ट असेंबलीचे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सगळे पार्ट ड्रॉ केले होते. आता आपण 1 बाय 1 पार्ट सगळे असेंबल करणार. तर आज आपण आता टूल पोस्ट असेंबलीची काय बघणार आहे. टूल पोस्ट असेंबलीचा आपण आज असेंबली करणार आहे. ठीक आहे. तर बघा इथं ऑलरेडी असेंबली केलेली आहे. तर तुम्हाला मी ते दाखवतो एकदा. आपल्याला तशी असेंबली सगळे पार्ट ॲड करायची बघा. तर इथं हे टूल पोस्ट असेंबलीचे सगळे पार्ट आहे. ते असेंबल केल्यानंतर बघा याच्यामध्ये इथं स्प्रिंग आहे. या स्प्रिंगमध्ये इथं एक बॉल आहे बघा. आणि हे कशासाठी दिलेलं आहे तर ॲक्च्युली हे बघा हे कसं आहे की ज्यावेळेस आपण इथं 4 टूल लावणार आहे किंवा 2 लावणार आहे, ह्या बाजूने एक आणि ह्या बाजूने एक, बट कटिंगसाठी ॲट अ टाईम एकच असणार आहे. बाकीचं जे काय असणार आहे बॅक साईडला असेल किंवा ते एंगेज नसेल तर ह्या बाजूला एक डायरेक्शनने आपण बसवणार, ह्या बाजूने एक बसवणार. तर ज्यावेळेस आपल्याला हे टूल कटिंगसाठी प्रोव्हाइड करायचे त्यावेळेस आपण हा जो स्टड असतो हा लूज करणार आणि ती स्प्रिंग काय करणार, स्प्रिंग बॅक इफेक्टमुळे वरती येणार आणि तो बॉल आपण काय करणार, रोटेट करून घेणार. आणि मग नंतर हे जे दिसतं ना इथं जे ग्रू बनवलेले बघा ते बॉल त्याच्यात जाऊन सेट होणार आणि नंतर त्या पोझिशनचं टूल काय होणार, अलाईन होणार. परत आपण हे म्हणजे टाईट करणार जेणेकरून काय होईल, फिरवल्यानंतर ते टूल तिथं व्हायब्रेशन वगैरे होणार नाही कटिंगच्या वेळेस किंवा कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, ॲक्युरेसीमध्ये कटिंग होईल. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायची आता ॲसेंबली करायची. तर ठीक आहे, आपण आता न्यू फाईल घ्यायची. तर न्यू फाईलमध्ये नाव द्यायचं बघा टूल पोस्ट असेंबली. आणि इथं फोल्डर सिलेक्ट करायचं. फोल्डर सिलेक्ट करताना कधी पण लक्षात ठेवा तुम्ही ज्या फोल्डरमध्ये सगळे पार्ट सेव्ह केले तर तेच काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि इथं ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर आता बॅकग्राऊंड मी इथं व्हाईट करणार आहे. तुम्ही तो ॲज इट इज राहू द्यायचा कारण की मग डोळ्यांना त्रास नाही होत. ठीक आहे. आता आपल्याला बघा आपण एक मिनटं मॉडेल मोडीलमध्ये आलो आपण. आपल्याला परत एकदा चेंज करावं लागेल. न्यू फाईल नंतर बघा इथं असेंबली मॉडेलमध्ये यायचं आणि इथं नाव द्यायचं टूल पोस्ट असेंबली. ठीक आहे. आणि ओके करायचं. फाईल ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतं इथं, तर इथं 1 नाव द्या. ठीक आहे. आता बघा या असेंबली इन्व्हायरमेंट ओपन झालं आहे. असेंबली इन्व्हायरमेंट ओपन झाल्यानंतर बघा बॅकग्राऊंड मी इथं व्हाईट करणार आहे. तर इथं बघा वरती असेंबली ॲप्लिकेशन किंवा इथं असेंबलीजवरती क्लिक करायचं. बघा आता आपल्याला 1 बाय 1 पार्ट ॲड करायची. फर्स्ट कंपोनंट घ्यायचा. फर्स्ट कंपोनंट कोणता घ्यायचा तर जी बेस प्लेट होती ती घ्यायची बघा. तर बेस प्लेट ओके. बघा इथं सिलेक्ट ऑब्जेक्ट आणि 0 पोझिशनला ओके करायचं. बघा प्लेट आली आणि याला बाय डिफॉल्ट ॲप्लाय म्हणायचं. आता फर्स्ट कंपोनंट त्याच्यामुळे तो काय होणार, फिक्स होऊन जाणार. हे बघा यू जस्ट ॲडेड फर्स्ट कंपोनंट टू असेंबली, डू यू वॉन्ट टू क्रिएट फिक्स कन्स्टेंट. म्हणजे काय आहे की हे पार्ट कन्स्टेंट होणार म्हणजे फिक्स होऊन जाणार. आता याच्या रेफरन्समध्ये बाकीचे पार्ट ॲड होणार. आता सेकंड पार्ट घ्यायचा टूल होल्डर घेतल्यानंतर बघा टूल होल्डरची पोझिशन 0 घ्यायची आणि याला मूव्ह करायचं. काय करायचं इथं मूव्ह बघा आणि वरच्या डायरेक्शनमध्ये याला मूव्ह करून ठेवायचं सध्याच आणि इथे याला ॲप्लाय करायचं. आता आपण याला कुठलं कन्स्टेंट दिलेलं नाही, नंतर आपण याला कन्स्टेंट ॲप्लाय करणार. आता सगळ्यात पहिले बघा आपल्याला इथं स्प्रिंग घ्यावं लागेल. तर स्प्रिंग घ्यायच्या आधी आपण इथं काय घ्यायचं, एक बॉल घ्यायचा. ठीक आहे. तर रेड कलरचा हा बॉल आहे. ओके. तर याचं सिलेक्ट ऑब्जेक्ट पोझिशन ओके केली. याला वरती घ्या. वरती घेतल्यानंतर बघा आता याची कन्स्टेंट ॲप्लाय झालेली नाही अजून, आपण फक्त ओके केलं आहे. ठीक आहे. मग आता इथं कन्स्टेंटवरती क्लिक करायचं आणि याला काय करायचं, टच म्हणायचं. काय म्हणायचं, टच. हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आणि हा जो आहे आता बघा इथं वरती बघा एकदा होल कुठं आहे, इथंच आहे. ठीक आहे. म्हणजे हाच सिलेक्ट करावा लागेल आणि हा सिलेक्ट करायचा. ठीक आहे. आणि नंतर काय करायचं, कॉन्सेंट्रिक बघा इथं ओके करायचं. हा बॉल आला इथं. त्याच्यानंतर स्प्रिंग ॲड करायची. बघा ॲड कंपोनंट स्प्रिंग बघा कुठं आहे,
ठीक आहे. स्प्रिंग घेतली. आता बघायचं स्पेसिफाय पॉईंट मूव करून घ्या ती वरच्या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. आता हिला कन्स्ट्रेंट अप्लाय करायची स्प्रिंगला. एक मिनटं, ही ती स्प्रिंग नाही आहे, ही दुसरी स्प्रिंग आहे. ठीक आहे. परत एकदा आपण सिलेक्ट करू, हे कॅन्सल करतो, कारण की ही स्प्रिंग आहे ना आपण कॉम्प्रेस केलेली, तर आपल्याला मोठी स्प्रिंग घ्यावं लागेल, नंतर तिला कॉम्प्रेस करावं लागेल. ठीक आहे. 1 मिनटं थांबा. ठीक आहे. कन्स्ट्रेंट अप्लाय कन्स्ट्रेंट. एक मिनटं, सेकंड स्प्रिंग ॲड करा. मूव करून घ्यायचं. आता बघा ही स्प्रिंग जी आहे तर हिला कन्स्टेंट अप्लाय करायची. कन्स्टेंट अप्लाय करताना बघा इथं कॉन्सेंट्रिक यूज करायचं आणि याच्यासोबत. ठीक आहे. आणि याला मूव करायचं बघा. हे जे कन्स्ट्रेंट आलं आहे याला कॅन्सल करतो. या स्प्रिंगवरती डबल क्लिक करायचं. आता आपण याच्या मॉडेलिंग मॉड्यूलमध्ये आलो. ठीक आहे. मॉडेलिंगमध्ये आता याला थोडंसं चेंजेस करायचे बघा आपल्याला. हा जो हेलिक्स आहे याची इथं 4.5 करा, याला ओके करा. ठीक आहे. आणि याला सेव्ह करायचं. इथं परत एकदा द्यायचं. ठीक आहे. आता बघा आपण याला काय केलं, फुल एक्सटेंड केले. स्प्रिंग काय केली, एक्सटेंड केली. एक्सटेंड केल्यानंतर ना बघा कन्स्टेंटवरती क्लिक करायचं. कन्स्टेंटवरती क्लिक केल्यानंतर मी आधी ती असेंब्ली केली होती ना, त्याच्यामुळं ते काय व्हायचं की सिलेक्ट ऑब्जेक्ट. बघा इथं हा जो ॲक्सिस आहे हा सिलेक्ट करा. नंतर ना हा जो बॉल आहे याचा इथे एक ॲक्सिस येतो बघा, किंवा हा जो खाली ॲक्सिस आला याचा याच्यावरती आला बघा हे. आणि आता बघा याला काय करायचं, टचमध्ये करून घ्यायचं हा फेस या बॉलसोबत. 1 मिनटं. बघा इथं कन्स्टेंटमध्ये क्लिक करा. हा जो टच करेल हा डिलीट करा. परत एकदा हा ऑब्जेक्ट मूव करायचा. मूव केल्यानंतर ना याला वरती घ्यायचं थोडंसं. ठीक आहे. आता बघा हा जो फेस आहे याला टच करायचं बॉलसोबत. कन्स्टेंट. आता बघा इथं टच हा फेस विथ दिस फेस. ठीक आहे. टच केलं, याला ओके करायचं. आता ही जी स्प्रिंग आहे आपल्याला ही काय करावं लागेल, कॉम्प्रेस करावं लागेल. आधी बघा आता हा जो पार्ट आहे याला याच्यासोबत टच करून घ्यायचं. मग परत एकदा कन्स्टेंट
आणि इथं टचवरती बघा हा फेस सिलेक्ट करायचा आणि नंतरनं हा फेस सिलेक्ट करायचा आणि याला टच करायचं. टच केलं आता बघा ती स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली नाही तर वर आली, तर आपल्याला काय करायचं, हा पार्ट सिलेक्ट करायचा, एडिट डिस्प्ले, आणि याची जी ट्रान्सलेन्सी याला काय करायचं, कमी करायचं. बघा ठीक आहे, आपण ट्रान्सपरंट पार्ट कन्वर्ट केला. त्याच्यानंतर ना बघा आता ही स्प्रिंगवरती डबल क्लिक करायचं. आपण याच्या मॉडेलिंग मॉड्यूलमध्ये आलो. आता हा हेलिक्स जो आहे, हा हेलिक्स काय करायचा, इथं आपण जो 4.5 टाकला त्याला 1.5 करायचं आणि याला ओके करायचं आणि याला क्लोज करायचं. ठीक आहे, आता परत एकदा असेंब्लीमध्ये यायचं. बघा ही स्प्रिंग काय झाली, याच्यासोबत इथं कॉम्प्रेस झाली, बरोबर होलमध्ये बसली. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला कॉम्प्रेस करून बसवली. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट पार्ट ॲड करायचं. आता नेक्स्ट पार्ट बघा, आधी आपण काय करू, आता इथं वरचा जो हँडलिंग नट आहे, जो टॉपचा बघा पुढे नट, क्लॅम्पिंग नट. ठीक आहे, याला कॉल करायचं. आता कॉल केल्यानंतर ना बघा पोझिशन, नंतर ना याला मूव करून घ्यायचं. मूव केल्यानंतर ना बघा कन्स्ट्रेंट अप्लाय करायचे. कन्स्ट्रेंटमध्ये बघा इथं सेंटर अलाईनमध्ये हा जो सेंटर आहे, सेंटर सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर ना हा जो आहे हा सिलेक्ट करायचा. नंतर ना बघा टच यूज करायचं. हा जो बॉटम फेस आहे याला सिलेक्ट करायचं आणि हा सरफेस सिलेक्ट करायचा. बघा टचमध्ये आला. त्याच्यानंतर ना आता स्टड कॉल करायचं. स्टड कोणता, तर हा स्टड आहे बघा. ठीक आहे, स्टड आपण हे काय म्हणते, असेंब्ली कन्सेंट यू डिफाईन ॲडेड. येस, एक मिनटं, परत एकदा ॲड. क्लॅम्पिंग नट ओके, आणि याला ऑब्जेक्ट याला मूव करायचं. कन्स्ट्रेंट बघा याचं पहिले कोॲक्सियल करून घ्यायचं याच्यासोबत, नंतर याला टच यूज करायचं. ठीक आहे, आता बघा याला ॲप्लाय करा. नंतर सेकंड ऑब्जेक्ट घ्यायचा स्टड. बघा स्टडमध्ये त्याचं पोझिशन सिलेक्ट करायची. आता तो हॉरिझॉन्टल आला, आपल्याला त्याला मूव करावं लागेल. ठीक आहे, याला वरती मूव करून घ्यायचं. आणि बघा आता हा जो स्टड आहे याला फिरवा लागला आपल्याला 90 डिग्रीमध्ये. तर 90 डिग्रीमध्ये व्हर्टिकल करून घ्यायचं. व्हर्टिकल केल्यानंतर ना बघा आता त्याची पोझिशन सेट करायची, बरोबर. आता इथं काय करायचं, कोॲक्सियल करायचं. ठीक आहे, हा एक आणि ठीक आहे. आता बघा याला अलाईन करायचं. अलाईनमध्ये हे जे दिसतं हे सिलेक्ट करायचं आणि नंतर ना हा जो सरफेस याला सिलेक्ट करायचा. ठीक आहे, आता एकदा चेक करून घ्या बरोबर आलं की नाही ते. ओके, एकदम फिट आलेलं आहे. आणि याला ओके करायचं. ओके केलं त्याच्यानंतर ना बघा आता आपल्याला काय कॉल करायचं, इथं बघा हे फिरवण्यासाठी एक हे असतं, तर त्याला काय नाव दिलेलं आहे आपण इथं बघा, हँडल. ठीक आहे, हँडल आपण कॉल करू आता. तर हँडल कॉल करताना बघा सेंटर पोझिशनला आलं, त्याला मूव करा टॉप साईडला. ठीक आहे, टॉप साईडला मूव केलं, इकडेच ठेवा त्याला. आता बघा इथं जायचं, कन्स्ट्रेंट सेंटर ॲक्सिस घ्यायचा. बघा याचा असा हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा आणि हे जे होल आहे याचा हा सेंटरचा ॲक्सिस सिलेक्ट करायचा. तर बघा ती इकडच्या बाजूला गेला आहे, याला परत एकदा मूव करा. मूव करताना बघा इकडच्या डायरेक्शनमध्ये घ्यायचं आणि डायरेक्शनमध्ये घेतल्यानंतर ना बघा आता परत अलाईनमध्ये हा फेस सिलेक्ट करायचा आणि इथं हे जे दिसतं हे आतलं सेंटर, इथं एक सर्कल सिलेक्ट होतं बघा,
या सर्कलला सिलेक्ट करा. ठीक आहे, याच्यात हे फिट बसलं बघा आणि याला ॲप्लाय करायचं. आता परत इथं जो नॉब बसणार आहे आपण तो काढला होता बघा नॉब. तर नॉब आपण 2 कलरमध्ये काढलेले, एक ग्रीन कलरचा पण आहे. तर ग्रीन कलरचा आपण कॉल करू. ठीक आहे, तर ग्रीन कलरचा कॉल करताना बघा आता इथं सिलेक्ट त्याची पोझिशन, इथं ओके करू, त्याला मूव करू. मूव केल्यानंतर ना बघा या डायरेक्शनमध्ये मूव करायचं. आता परत एकदा कन्स्ट्रेंट आणि अलाइन. तर बघा याचा पहिले ॲक्सिस सिलेक्ट करायचा आणि नंतर याचा ॲक्सिस सिलेक्ट करायचा. ठीक आहे, आता परत इथं आपल्याला अलाइन यूज करायचं आहे बघा. तर अलाइन यूज करताना बघा इथं हा जो सेंटरचा हे ते सिलेक्ट करायचा, हा एक, आणि हा जो सरफेस आहे फेस, हा फेस सिलेक्ट करायचा. ठीक आहे, हा नॉब याच्यावरती बसला, याला ॲप्लाय आणि ओके करायचं. आता बघा सेकंड पार्ट आपल्याला कॉल करायचं आहे. तर सेकंड पार्ट बघा आपल्याला इथं एक पहिले वॉशर बसवला आणि हे जे खालची बोल्ट दिसत आहे ना, हे बोल्ट हे 4 आहे बघा, 1 2 3 4. तर एकदा बोल्ट बसवा लागत, सॉरी वॉशर बसवा लागत. तर वॉशर आपण कॉल करायचं. वॉशर बघा कुठं आहे, वॉशर. ठीक आहे, वॉशरची इथं पोझिशन सेट करा. पोझिशन सेट केल्यानंतर ओके करायचं, त्याला मूव म्हणायचं. काय म्हणायचं, मूव. ठीक आहे, मूव नंतर बघा कन्स्ट्रेंटवरती क्लिक करायचं. कन्स्ट्रेंटमध्ये इथं सेंटर ॲक्सिस, याचा ॲक्सिस सिलेक्ट करा हा छोटासा, आणि इथं हा जो खालचं दिसतो आहे बघा, आता हे थोडंसं हाईड करा थोडंसं. ठीक आहे, एक मिनटं ओके करा पहिले. हा जो ऑब्जेक्ट आहे याला थोडा वेळ हाईड करू आपण. आता बघा परत एकदा कन्स्टंटवरती क्लिक करायचं. हाईड केलेला ऑब्जेक्ट परत शो करता येतो आपल्याला, त्याचं काही टेन्शन नाही. इथे एकदा क्लिक करायचं, नंतर हा याचा ॲक्सिस घ्यायचा. बघा परत एकदा इथं कन्स्टंट, सेंटर ॲक्सिस, हा ॲक्सिस आणि हा जो ॲक्सिस हा घ्यायचा. आता बघा तर टच यूज करायचं. तर टचमध्ये बघा हा टॉप, हा बॉटमचा सरफेस घ्या पहिले. हा जो बॉटमचा सरफेस आहे हा सरफेस आणि हा सरफेस घ्यायचा. बघा इथं हा आला आहे बघा याच्यात. ठीक आहे, तर याला ओके करायचं. आता बघा हा खालचा डायमीटर जास्त आहे आणि हा काय कमी आहे, तर आपण तो इन्क्रीज करून घेऊ त्याच्यानुसार. तर ठीक आहे, मग आता ह्या पार्टवरती काय करायचं, डबल क्लिक करायचं. आणि तो जो आता आपण इथं मॉडेलिंग मॉड्यूलमध्ये येणार, मॉडेलिंग मॉड्यूलमध्ये आल्यानंतर स्केचमध्ये जायचं आणि हे जे 16.5 याला आपण 18 करू. ठीक आहे, आणि याला ओके करू. त्याच्यानंतर फिनिश करायचं. बघा आता याच्यापेक्षा हा थोडा छोटा झाला आहे. ठीक आहे, वॉशर कसं राहतं त्याच्यापेक्षा क्लिअरन्स जास्त राहतं त्याला, तर त्याच्यामुळं आपण ते चेंज केलं. ते वॉशरचं ड्रॉइंग दिलेलं नाही तर मग काही जणांना वाटू शकतं की सरांनी त्यांच्या मनाने केलं. तर ॲक्च्युली काय आहे की वॉशर त्याच्यापेक्षा क्लिअरन्समध्येच असतं. आता परत इथे डबल क्लिक करायचं, असेंब्ली मॉड्यूलमध्ये यायचं. नंतर इथे एक नट घ्यायचा. आता तो नट बघा असेंब्लीज, ॲड कंपोनंट, आणि इथं बघायचं तो कुठं आहे, एक सेट स्क्रू, ग्रॅब स्क्रू, हा राईट, हा ग्रॅब स्क्रू कॉल करायचा. तर ग्रॅब स्क्रूला ओके करायचं. ओके केल्यानंतर बघा इथं त्याचं पोझिशन डिटेक्ट करायची 0 ओके, मूव करायचा. मूव केल्यानंतर टॉपला घेऊन बाजूला घेतल्यानंतर बघा आता याला कन्स्टंट ॲप्लाय करायचे. कन्स्टंटमध्ये सेंट्रलाइज, तर हा जो दिसतो आहे बघा सेंटर ॲक्सिस, सेंटर, हा सेंटर आणि याचा हा सेंटर घ्यायचा. बघा नंतर इथं टच कन्स्टंट यूज करायचं. टचमध्ये हा सरफेस आणि हा एक. ठीक आहे, आता बघा ओके करायचं.
तर आता आपल्याला ह्या याच्यामध्ये 4 पाहिजे, ठीक आहे. हा सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर बघा हा जो वॉशर आहे हा पण सिलेक्ट करायचा. आणि याला इथं बघा पॅटर्न कंपोनंट, ठीक आहे. पॅटर्नमध्ये लिनियर पॅटर्न सिलेक्ट करायचं. लिनियर पॅटर्नमध्ये 2 काउंट, ठीक आहे. नंतर डिस्टन्स बघा, ह्या होल टू ह्या होल डिस्टन्स किती बघा इथं दिलेलं आहे. तर ते बेस प्लेटमध्ये बघावं लागेल. तर बेस प्लेटमध्ये बघा 2 याच्यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे 116 म्हणजे 116. तर इथं टाकायचं 116, ठीक आहे. आणि स्पेसिफाय व्हेक्टरमध्ये हा व्हेक्टर सिलेक्ट करायचा आणि याला ओके करायचं. परत एकदा हे सिलेक्ट करायचे सगळे. आणि इथं ह्याचे वॉशर याला पण सिलेक्ट करायचं. कंट्रोल करून सिलेक्ट केले. परत एकदा पॅटर्न म्हणायचं. पॅटर्न म्हटल्यानंतर हा व्हेक्टर सिलेक्ट करायचा आणि डायरेक्शन रिव्हर्स करायची आणि 116वरतीच ओके करायचं. बघा तर हे 4 आपण बसवले, ठीक आहे. आता हा होल्डर शो करा. होल्डरला आपण काय करणार, शो, ठीक आहे. बघा आपण इथं हे 4 नट बसवले. त्याच्यानंतर इथं हा बॉल, त्याच्यानंतर स्प्रिंग, वरती आपण हे हँडल पण बसवलं, नॉब पण बसवलं. आता आपले राहिले फक्त सेट स्क्रू. तर ॲडमध्ये जायचं. ॲडमध्ये गेल्यानंतर बघा सेट स्क्रू कॉल करायचे. ओके केल्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. 0 मूव करायचा. आता कंपोनंट मूव केल्यानंतर बघा बाहेरच्या डायरेक्शनमध्ये या. बाहेरच्या डायरेक्शनमध्ये घेतल्यानंतर बघा त्याला कन्स्ट्रेंट द्यायचे. तर कन्स्ट्रेंटमध्ये अलाइनमेंट आणि याचा ॲक्सिस सिलेक्ट करायचा, ठीक आहे. नंतर बघा याचं सेंटर ॲक्सिस सिलेक्ट करायचं. आणि तुम्ही हे टच पण यूज करू शकता, पण ठीक आहे टच यूज केलं तरी काय हरकत नाही. बट इथं ॲसेंब्लीमध्ये बघा ॲसेंब्ली ड्रॉईंगमध्ये त्यांनी हे थोडे वरतीच दाखवलेले. तर ठीक आहे, तर आपण थोडं वरतीच दाखवू त्यांना जसं आहे तशी. तर म्हणजे काय की त्याची तुम्ही मूवेबल ते काही फिक्स करू शकत नाही, त्याला कोणता आपण कन्स्टेंट स्पेशली अप्लाय करू शकत नाही. किंवा तुम्हाला जर वाटलं तर करू पण शकता, असं काही नाही. तर ठीक आहे, मग आता याला सिलेक्ट करायचं आणि याला पॅटर्न म्हणायचं. काय म्हणायचं, पॅटर्न कंपोनंट. लिनियर पॅटर्न आपल्याला काउंट किती पाहिजे, 3 पाहिजे. आणि प्रत्येकात डिस्टन्स कितीचं आहे, 60चं आहे, ठीक आहे. स्पेसिफाय व्हेक्टर, हा व्हेक्टर सिलेक्ट करायचा, याला ॲप्लाय करायचं. नंतर परत हे 3 सिलेक्ट करायचे, 2 3. स्पेसिफाय व्हेक्टर, हा व्हेक्टर सिलेक्ट करायचा, डायरेक्शन रिव्हर्स करायची. आणि बघा रिव्हर्स केल्यानंतर आता आपल्याला फक्त इथं 2च काउंट दाखवायचे. आणि 2 दाखवल्यानंतर इथं डिस्टन्स द्यायचं 120, कारण की इथं सेंटरला नाही आहे, फक्त सेंटरला 2च आहे. तर याला ॲप्लाय करा. आणि परत एकदा याला आणि हा जो साईडचा आहे याला सिलेक्ट करायचं. परत एकदा स्पेसिफाय व्हेक्टर, हा व्हेक्टर सिलेक्ट करायचा, डायरेक्शन रिव्हर्स करायची आणि इथं काउंट टाकायचे 60 आणि याला ओके करायचं. तर बघा अशा प्रकारे आपली असेंब्ली काय कंप्लीट झालेली पूर्ण. तर याच्यामध्ये बघा इथं आपण मध्ये हे ट्रान्सपरन्सी वाढवल्यामुळे तुम्हाला ते दिसतंय बघा क्लिअर. तर याला पण एडिट डिस्प्ले करू शकतो आपण, चेंज करायचं. तुम्हाला जर वाटलं चेंज पाहिजे तर चेंज पण करू शकता. व्ह्यूजमध्ये जायचं, एडिट डिस्प्ले, याचा कलर तुम्ही बदलू शकता. तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही इथं ॲप्लाय करू शकता, ठीक आहे. आपण ब्ल्यू कलर घेऊ किंवा दुसरा कोणता पण घेऊ शकतो, तुम्हाला जो आवडेल तो. पिंक कलर घेऊ, ठीक आहे. किंवा मेटॅलिक कलर घेऊ 171, ठीक आहे. आता बघा इथं ही जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग सिलेक्ट करू आपण आणि स्प्रिंगचा कलर चेंज करू, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला कशी दिसली पाहिजे, क्लिअर. तर स्प्रिंग बघा इथं स्प्रिंग आहे आणि एडिट डिस्प्ले, स्प्रिंगचा कलर पण आपण चेंज करू, रेड कलरची करू. स्प्रिंग रेड नको, रेड केले तर आपल्याला काय ऑलरेडी तिथं रेड कलरचं हे आहे. तर आपण दुसरा त्याला कलर देऊ, रेडपेक्षा ग्रीन कलर देऊ, ठीक आहे. बघा त्याच्यानंतर याची ट्रान्सपरन्सी चेंज करू आपण, एडिट डिस्प्ले, सिलेक्ट ऑब्जेक्ट आणि याची ट्रान्सपरन्सी कमी करू, ठीक आहे.
ओके. तर बघा अशा प्रकारे आपली असेंब्ली कंप्लीट झाली पूर्ण. तर याच्यामध्ये आपण आता कन्स्टंट हाईड पण करू शकतो 1 बाय 1. 2 3 4 5 6 7. आणि यांना हाईड करायचं. ठीक आहे, हाईड झाले. तर बघा आपला हा पूर्णपणे पार्ट रेडी झालेला आहे. तर तुम्ही याची मल्टिपल व्ह्यूमध्ये बघू शकता. बघा टॉप साईडनं आपली असेंब्ली अशी दिसते. नंतरनं फ्रंट साईडनं बघा फ्रंट साईडनं कसं दिसतंय असे. तर हे काय आहे की हे टूल होल्ड करायसाठी आहे. नंतरनं हे काय आहे की हा टूल पोस्ट होल्ड असणार आहे बॉटम म्हणजे बॉटम फेसवरती. तर त्याच्यावरती इथे बसवलेलं आहे. आणि हा स्टड आहे बघा, त्याला पण थ्रेड्स आहे. इथं वॉशर बसवलेले आपण. तर आपली ही असेंब्ली आता कंप्लीट झाली. आपण याची ट्रान्सपरन्सी चेंज करून घेऊ. ठीक आहे, आणि याची पण राईट क्लिक करून एडिट डिस्प्ले करायचं आणि याची पण चेंज करू आपण. ठीक आहे, बघायचं तुम्ही बघू शकता. हे तर असेंब्ली आपली कंप्लीट झाली. सेव्ह करायचं. बघा इथं पूर्णपणे कंपोनंट दाखवलेले आहे आणि त्या कंपोनंटनुसार आपण सगळी असेंब्ली कंप्लीट केली आहे. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये वॉशर पण ॲड केलेले आहे बघा बेस प्लेटमध्ये. तुम्हाला दाखवलं होतं स्टार्टिंगलाच. नंतर नाही तर तुम्ही वायर फ्रेममध्ये पण बघू शकता. बघा इथं स्प्रिंग आहे, मध्ये बॉल पण आहे. नंतर ना स्टॅटिकमध्ये बघा. आता ते बरेच जणांना काही कळलं नसेल की हे जे दिलेलं आहे याची ट्रान्सपरन्सी इन्क्रीज करू. ही स्प्रिंग कशासाठी दिली बघा. तर स्प्रिंग काय आहे की ज्यावेळेस आपण हा वरतून लूज करणार आहे त्यावेळेस स्प्रिंग काय करणार, स्प्रिंग बॅक इफेक्ट प्रोड्यूस करणार. स्प्रिंग बॅक इफेक्ट प्रोड्यूस झाल्यामुळे काय की सपोज ह्या पोझिशनचं टूल जर एंगेज असेल तर आपण ते काय करू शकतो, हे टूल पोस्ट रोटेट करायचं. म्हणजे ही वरची जी साईड आहे ही रोटेट करणार. परत हा काय करणार, आपण टाईट करणार. टाईट केल्यानंतर हा जो बॉल आहे आणि स्प्रिंग आहे ह्या पोझिशनला जाऊन सेट होणार. म्हणजे काय की 4 ठिकाणी ते 4 पोझिशन सेट करू शकता. तर म्हणजे तुम्ही ॲट अ टाईम 4 टूल जरी लावले तर 4 टूल आपण वेरियस पोझिशनला एंगेज करू शकतो. म्हणजे त्याची ऑटोमॅटिक सेटिंग आहे. किंवा तिथं हे स्प्रिंग आणि हा बॉल काय होणार, ते पोझिशन ज्या पोझिशनचं टूल एंगेज आहे त्या पोझिशनला हा काय करणार, एंगेज असणार. तर हे याचं वर्किंग मेकॅनिझम आहे किंवा प्रोसेस आहे. ठीक आहे, मग याची ट्रान्सपरन्सी इन्क्रीज करू आणि बाकीचं मग आपण याचं डिटेलिंग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे.